काल रात्री भाजपा शिवसेना नेत्याची मुंबई महानगरपालिका निवडणुका जागा वाटप संदर्भात रंगशारदा इथं बैठक झाली आहे। उशिरापर्यंत ही बैठक चालली आहे। जवळपास 3.5 तासपेक्षा जास्त वेळ ही बैठक चालली। मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटप संदर्भात बैठकीत सखोल चर्चा झाली आहे। शिवसेना समसमान जागा लढण्यावर भर देते तर भाजप मात्र जास्त जागा देण्यास तयार नाहीये। यावरच महायुतीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कालच्या चर्चेची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांना देण्यात येईल आणि आज पुन्हा चर्चासत्र सुरू राहील। या बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर हे उपस्थित होते। तर शिवसेनेकडून उदय सामंत आणि राहुल शेवाळे होते। तर बांद्राच्या रंगशारदा इथं ही बैठक रात्री 9:30 वाजता सुरू झालेली होती। या संदर्भातही ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, मॅरेथॉन बैठक ही जवळपास 3.5-4 तास चाललेली आहे। काय नेमकी चर्चा झाली आहे? कारण बैठकांचं सत्र हे सुरूच राहणार आहे। जागा वाटप कुठपर्यंत पोहोचलंय? काय ताजे अपडेट? रोबिना, खरं तर कालची बैठक ही महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली 4थी बैठक होती। यापूर्वी 2 बैठका प्रदेश पातळीवर झाल्या, एक बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झाली आणि काल 4थी बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झाली आणि काल 4थी बैठक मुंबईतल्या पातळीवरच्या नेत्यांकडून झाली। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर 180 जागांहून अधिक जागांचा तिढा सुटलाय, परंतु 40 ते 45 जागा या अशा आहेत ज्यावरचं अजूनही जे कोड आहे जे सुटत नाहीये। मुख्यत्वे 2 प्रकारच्या जागांमध्ये या 2 प्रकारांमध्ये या जागा मोडतात। एक म्हणजे ज्या जागांवरती शिवसेनेच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला होता, अगदी काही मतांनी त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकला आणि भाजप क्रमांक 2 वर राहिला, त्या ठिकाणचा क्लेम भाजपचा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विनेबिलिटी, अर्थात जिंकून येण्याच्या क्रायटेरियावरती असे अनेक प्रभाग आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून या एकनाथ शिंदेकडे आलेले उमेदवार आहेत, परंतु ज्या ठिकाणी सर्वेमध्ये भाजपचे उमेदवार पुढे अशा साधारणपणे 40 ते 45 जागांवरचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी बहु भागांमधला जो विषय आहे ज्यामध्ये दादर, शिवडी, वरळी या सगळ्या भागांमध्ये समसमान जागा देण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडनं केली जाते, परंतु भाजपनं खरं तर ही मागणी भाजपची आहे, परंतु शिवसेना मात्र यावर राजी होताना दिसत नाहीये। मराठी बहुल भागांमध्ये शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या भागांमध्ये अधिकाधिक जागा आम्ही लढवू यावर एकमत व्हावं अशा प्रकारची मागणी शिवसेनेची आहे। परंतु एक बातमी अशी देखील समोर येते की ज्या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाची लढत होईल त्या ठिकाणी मोठा फटका महायुतीला बसू शकतो। त्यामुळे भाजपचा असा दावा आहे की अधिकाधिक जागा न लढता एकत्र समसमान जागांवरती आपण मराठी बहुल भागांमध्ये लढूया। त्यामुळे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावरती खऱ्या अर्थानं अद्यापही पेच फसलेला आहे। ज्या पद्धतीने काल 3 तासांची बैठक झाली, खरं तर काल ही बैठक खूप गुप्तपणे घेण्यात आली अशी देखील एक खरं तर माहिती समोर आली, कारण अनेक तास या बैठकीसंदर्भात निश्चितता होत नव्हती। दुपारी होणारी बैठक थेट रात्री उशिरा सुरू झाली, त्यामुळे या बैठकीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात त्याचं ब्रीफिंग आज दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं जाणार आणि यानंतर एक बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा होणार आहे। ज्या जागांवरती मुंबई पातळीवरती तिढा कायम आहे त्या सुटत नाहीये, त्याची सोडवणूक या 2 नेत्यांच्या बैठकीत होणार। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक कधी होते यावर युतीच्या जागा वाटपाचं भवितव्य अवलंबून आहे। निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय कालच्या चर्चेची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांना देण्यात येईल आणि आज पुन्हा चर्चासत्र सुरूच राहील आणि या बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर हे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे शिवसेनेकडून उदय सामंत आणि राहुल शेवाळे हे सुद्धा उपस्थित होते। याचं प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे।